बातमी आहे ती रायगडावरून। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं रायगडावर कार्यक्रम झाला। या कार्यक्रमात ऐनवेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना भाषणाची संधी दिली, तर इथल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं भाषण मात्र झालं नाही। नेमकं काय घडलं तेव्हा ते पाहूया। ऐनवेळी फडणवीसांकडून शिंदेंना भाषणाची संधी, अजितदादांचं भाषण मात्र झालंच नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं रायगडावर कार्यक्रम झाला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। सुरुवातीला खासदार उदयनराजे यांचं भाषण झालं। भाषणासाठी पोडियमवर मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव पुकारण्यात आलं। देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो। फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव भाषणासाठी सुचवलं। शिंदेना भाषण करण्यासाठी फडणवीसांनी सांगितलं। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणानंतर फडणवीसांचं भाषण झालं। देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं।